नागपुरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो पोलीस स्टेशनला सुद्धा बसल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनची आपण ही आतमधली रूम बघू शकतो की या ठिकाणी कशा प्रकारे हे पाणी जे आहे ते पावसाचं शिरलेलं होतं आणि हे पावसाचं पाणी आतमध्येपर्यंत शिरलं। अनेक डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी ओले झाल्याचं चित्र पाहायला मिळते। पोलीस जे आहे ते आता या ठिकाणी हे सगळं पाणी साफ करण्यासाठी मेहनत घेताना पाहायला मिळते। आपण या पोलीस स्टेशनचा सगळा भाग जर आपण बघितला, ही एक कॅबिन बघितल्यानंतर आपण इकडे बाहेर बघू शकतो की बाहेर सुद्धा जवळपास 2 फुटाच्या वर पाणी जे आहे ते या पोलीस स्टेशनच्या आतमध्ये शिरलेलं होतं। सगळ्या रूम ज्या आहेत त्या सगळ्या खराब झालेल्या होत्या। साहित्य जे आहे ते वर उचलून ठेवावं लागलं त्याचं चित्र सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। आपण या ठिकाणी सगळं पोलीस स्टेशन जर बघितलं तर सोनेगाव हे व्यस्त असणारं नेहमीचं पोलीस स्टेशन आहे, मात्र या ठिकाणी पावसाचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। आता जर सध्या परिस्थिती बघितली तर या ठिकाणची लाईट सुद्धा गेलेली आहे। बाहेरचा जर भाग आपण बघितला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आपण बघू शकतो की प्रत्येक रूममध्ये पावसाचं पाणी शिरलेलं होतं आणि एकंदर सगळी परिस्थिती जी आहे ती पोलिसांना एकीकडे रेस्क्यू किंवा पावसामुळे होणाऱ्या व्यवस्था सांभाळण्याची गरज होती। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याच पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने त्यांना इथे सुद्धा व्यस्त व्हावं लागलं। यामुळे जे आहे ते पोलिसांवर मोठा दबाव जो आहे किंवा कामाचा व्याप जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र पाहायला मिळते। पोलीस विभागाचे कर्मचारी जे या पोलीस स्टेशनचे हे सगळे आता या ठिकाणी आपलं ऑफिस किंवा कार्यालय जे आहे ते साफ करण्यामध्ये व्यस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। नागपूरचं हे सोनेगाव पोलीस स्टेशन जे आहे ते अगदी विमानतळापासून जवळ आहे आणि या पोलीस स्टेशनचा जर आपण विचार केला आपण सर काय सांगाल सर, एकंदर काय नेमकी परिस्थिती झाली होती? पावसाचा झटका आहे नाही, आजचा जो आहे आज अति जास्त मुसळधार पाऊस झाल्यामुळे जे आहे या साईडचा जो उतार आहे त्या उताराने जे आहे भरपूर प्रमाणात पाणी जे आहे ते या आमच्या प्रिमायसेसमध्ये आलेलं होतं। आता सध्या पाणी जे आहे सर्वच्या सर्व आपण काढलेलं आहे, निघालेलं आहे, तर नियंत्रणात आहे सर्व। आता सगळं पाणी निघालेलं आहे? यस सर्व निघालेलं आहे। नक्कीच हे पी.आय. सर होते, यांनी या ठिकाणी सांगितलं की पोलिसांनी जे आहे ते आतमध्ये जे शिरलेलं पाणी जे आहे ते पाणी काढलेलं आहे। मात्र पोलीस स्टेशनच्या बाहेरचा जर आपण या ठिकाणचा परिसर बघितला तर या ठिकाणी पाणी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।